आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीचे स्पष्ट निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल लवकरच सादर होईल. नाशिकमध्ये नामांकित कंपनीवर 8 जणींचा विनयभंग, एकीवर बलात्कार, कधी अश्लील भाषा तर कधी थेट होतोय महिलांना स्पर्श. खरीपाच्या तोंडावर खतांच्या किमतीत दरवाढ. विविध खतांच्या दरातील किमतींचा वाढ. अचानक 15% ते 20% झाली दरवाढ. सोयाबीनच्या दराची 7,000कडे वाटचाल. पण मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना न होता फक्त याचा फायदा होणार आहे तो व्यापाऱ्यांनाच. कापूस बियाणे विक्रीला अद्याप हिरवा कंदील नाही. शेतकरी विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण. कृषी विभागाकडून यंदाचे वेळापत्रक लवकरच होणार जाहीर. LPG सह शिवालिक जहाज भारतात दाखल. जहाजामध्ये 46,000 मेट्रिक टन LPGचा साठा उपलब्ध. यामुळे सर्वसामान्यांना मिळणार LPG सिलेंडर. कडधान्य आयतेवरून सर्वोच्च न्यायालयाने केल्या कानपिचक्या. धोरणाचा पुनर्विचार करण्याचे केंद्राला दिले निर्देश. कर्ज फेडलं नाही तर गहाण ठेवलेली संपत्ती हातातून जाणार. कर्जवसुलीचे नवीन नियम जाहीर. 26 मे पर्यंत सूचना मागवण्यात आल्या. केळी दर हजाराच्या आतमध्ये. निर्यात ठप्प झाल्याचा उत्पादक शेतकऱ्यांना होतोय मोठा टप्पा. पण मात्र यामुळे व्यापाऱ्यांचा होते मज्जा. अकोला बाजारात तुरीला हमीभाव. महाराष्ट्रात हमीभावाने तूर खरेदीस मंजूर. महाराष्ट्र शासनाचे 3.67 लाख टनांचे उद्दिष्ट जाहीर. भ्रष्ट अधिकारी भूमाफियांची आता खैर नाही. भूसंपादन प्रक्रियेत कोणत्याही स्वरूपाचा गैरव्यापार खपवून घेतला जाणार नाही. कोल्हापूर गुळ बाजारामध्ये 3 तासांसाठी सौदे ठप्प. रासायनिक रंग वापरावरून व्यापाऱ्यांच्या खरेदीस झाला होता नाकार. PM किसान स्कीम. देशभरातून 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता दिला जातो. तर दरवेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता लवकरच मिळणार. उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता. तापमान गेले 45 अंशाच्या पार. महाराष्ट्राला लवकरच बसणार जास्तीत जास्त उन्हाचा चटका. ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. होर्मुझ उघडा अन्यथा तेलविहिरी पॉवर प्लांट उडवून. इराणची चौफेर घेराबंदी सुरू. खासगी भूमापकाला दिला आता 30 दिवसांमध्ये मोजणीची प्रक्रिया होणार मंजूर. जमीन मोजणीची प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान होणार. खरात प्रकरणात 9 ते 10 मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आदित्य ठाकरे यांनी लोकशाहीशी बोलताना केला संवाद. सोन्याच्या नाण्यांचा खणखणाट. दर प्रतितोळा 1.56 लाखांवर. गुंतवणुकीसाठी अनेक खरेदीदार पुढे. 9 जिल्ह्यात पंतप्रधान धान्य कृषी योजना लागू. यामुळे याचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर मिळणार. कुवेतच्या तेल प्रकारावर इराणचा क्षेपणास्त्राचा हल्ला. वीज निर्मिती आणि जलशुद्धीकरण केंद्रांचेही झाले मोठे नुकसान. ड्रोन हल्ल्यानंतर लागली मोठी आग. दिवे येथे ॲव्होकाडो फळपीक उत्पादनामध्ये यशस्वी प्रयोग. 1.5 एकरावर लावली 350 झाडे. प्रगतिशील शेतकरी सदाशिव टिवेलेकर यांनी मिळाली नवीन दिशा. साखर उद्योगाला चालना मिळणार. डिझेलमध्ये बायो आयसोब्युटॅनॉल मिश्रणाचा पर्याय उपलब्ध.